नमस्ते मित्रांनो. तर आजची आपली व्हिडिओची सुरुवात आहे ती झाली आहे आणि आत्ता वाजले सकाळचे 9:30 आणि तुम्ही इथे माझ्या मागे बघू शकता. हा माझा जो गोठा वगैरे आहे तो अगदी क्लीन करून झाला आहे. तिथे गाईंचं पण पूर्ण आवरलेलं आहे आणि घरात पण स्वयंपाक वगैरे सगळं झालं आहे. इथे पूर्ण तयारी झाली आहे माझी. आणि आत्ता म्हणजे मी, माझा भाऊ आणि माझी पूर्ण जी फॅमिली आहे ती आम्ही थोडीशी बाहेर चाललो आहोत. तर बाहेर कुठं चाललो आहोत स्किप न करता पूर्ण बघत राहा, तुम्हाला समजेलच की आम्ही कुठं गेलो आहोत ते. हे बघा, अशा पद्धतीनं जे गाईंचं पूर्ण काम आहे ते झालेलं आहे. आणि आत्ता आपण थोडंसं बाहेर चाललो आहोत. तर व्हिडिओ बघत राहा, तुम्हाला समजेलच. चला. आणि हे बघा, आपल्या इकडच्या ज्या गोठ्याची क्लिनिंग आहे ती पण अगदी व्यवस्थित अशी झाली आहेत. हे बघू शकता. कारण की कुठे बाहेर जायचं म्हटलं ना तर सगळं आवरून अगदी व्यवस्थित मग जावं लागतं. आणि हे बघा, इकडे पण माझे जे मुलं आहेत ते पतंग उडवत आहेत. कारण की आता संक्रांत जवळ आली आहेत, तर मग त्यांचं सारखं हेच काम चालू आहे. रोज उठलं की पतंग उडवायचं. आता थोडा वेळ आहेत मग ते पतंग उडवत आहेत. हे बघा. आणि हे बघा, इथे आहेत माझी मम्मी, माझी भाऊजाई म्हणजे वहिनी, आणि माझी बहीण आणि माझ्या भावाचा मुलगा. तर इथे हे माझा मुलगा येत आहे मागे, आणि हे दोन जे साईडला आहे ते माझ्या बहिणीचे मुलं आहेत. असे आम्ही पूर्ण फॅमिली चाललो आहोत. मग आणि आम्ही इथे एका ठिकाणी स्ट्रॉबेरी घेण्यासाठी थांबलेलो होतो आणि इथे स्ट्रॉबेरी घेतली आहेत आणि पुन्हा गाडीमध्ये बसत आहोत. आणि हे बघा, आम्ही रस्त्याने जात होतो ना तर साईडनं डोंगर वगैरे, तर वातावरण इतकं छान होतं. आणि म्हणजे वातावरणामध्ये एक थंडी, आता थंडीचे दिवस आहेत तर अजूनच खूपच छान वाटत होतं. हे बघा. आणि खास म्हणजे रस्त्याने इतकी गर्दी पण नव्हती आणि बाहेरचे वातावरण पण इतके छान होते. अशी थंडी थंडी हवा, आणि त्यामध्ये मस्त गाडीमध्ये मोबाईलवर गाणी पण चालू होती. तर अगदी मन असं प्रसन्न असं वाटत होतं. खूपच छान वाटत होतं. कारण की आम्ही वणीला साधारण एक 1.5 वर्षातून चाललो असेल. कारण की 1.5 वर्ष झाली, त्याच्या पहिले गेलेलो होतो आणि आता 1.5 वर्षानंतर आम्ही चाललो आहेत. आणि खूपच छान वाटत होतं. बाहेरचं वातावरण तसेच गाडीमधलं पण खूपच मस्त वाटत होतं. आणि हो, आपल्या फॅमिलीसोबत जर गेलं ना तर अजूनच भारी वाटतं. म्हणजे जसं काही माझी मम्मी, भाऊ किंवा माझी बहीण, माझी वहिनी, आम्ही सगळे इथे जात होतो ना तर खूपच भारी असं वाटत होतं. आणि कुठे देवदर्शनाला म्हटलं किंवा कुठे फिरायला जर म्हटलं तर आम्हाला खूपच हौस आहे. म्हणजे मला, माझ्या मिस्टरांना आणि माझ्या भावाला देखील. पण हे जाण्यासाठी माणसाकडे वेळ लागतो. तर तुम्हाला माहीतच असेल, जे माझे व्हिडिओ बघत आहे त्यांना माहिती आहेत की माझ्याकडे गायी आहेत आणि बकऱ्या आहेत आणि दुसरं भरपूर सारं आहेत. घरची पण जिम्मेदारी असते. तर मग त्याच्यामुळे कुठं बाहेर जाणं होतच नाही. आणि गेलं तरी संध्याकाळी 5-6च्या आत घरी यावंच लागतं. कारण की गायींना चारा हा देणं खूपच गरजेचं असतं. तर मग त्याच्यासाठी सकाळी लवकर उठून जायचं आणि संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत घरी यायचं, असं आमचं असतं. तर हे बघा, आपण इथे गडावरती आलेलो आहोत आणि गडावरचं वातावरण पण खूपच छान होतं. डोंगर आणि साईडला जर कोणी वणीला आलं असेल तर त्यांना माहीत असेल की वणीचं वातावरण हे किती मस्त, आणि थंडीच्या दिवसामध्ये तर खूपच छान वाटतं. आणि हे बघा, इथे जो माझ्या मांडीवर आहेत हा माझ्या भावाचा मुलगा आहेत आणि तो खूपच क्यूट आहेत. आम्ही इतकं फिरत होतो पण मग त्याचा जरासाही आवाज येत नव्हता, कारण की तो रडतच नाही, खूप शांत आहेत. हे बघा. आणि मी जेव्हा व्हिडिओ काढत होती तेव्हा सारखा माझ्या हातातनं मोबाईल घेत होता आणि तो तोंडामध्ये घालत होता. कारण की लहान मुलांचं काय असतं, तो आत्ता सध्या 7 महिन्याचा आहे आणि लहान बाळांचं काय असतं की कुठली पण गोष्ट असली तर घ्यायची आणि तोंडात घालायची.
आणि आता आपण इथे फायनली जे कुंड आहेत तिथे कुंडावरती अंघोळ करण्यासाठी आलो आहोत. आणि इकडे बघा तुम्ही इथे हे जे कुंडाच्या इकडे पाणी आहेत तर त्याच्यामध्ये कासव आहेत, तुम्हाला दिसत असेल. तर त्याच्यामध्ये 2-3 कासव आहेत आणि त्या कासवांचे दर्शन घेऊन तिथे जे लोक येतात ते त्यात पैसे टाकतात. 1-2 रुपये असे तिथे टाकतात, हे बघा. आणि इथे आता आम्ही या कुंडामध्ये स्नान करण्यासाठी आलो आहोत. आणि मग म्हटलं इथे आमची अंघोळ वगैरे झाली की नंतर आपण मग वरती गडावर देवीचे दर्शन घेण्यासाठी जाऊयात. तर हे बघा, वातावरणामध्ये खूपच थंडी आहेत, अक्षरशः पाणी पण खूपच गार आहेत. पण मग असं असतं ना की आपण देवाच्या ठिकाणी दर्शन करण्यासाठी रोज रोज जात नसतो, खूप दिवसातनं केव्हा तरी जात असतो वेळेत वेळ काढून. तर मग अशा ठिकाणी म्हणजे देवाच्या ठिकाणी जर गेलं तर तिथे आवश्यक कुठलंही वातावरण असू द्या, आंघोळ करणं खूपच मेन असतं. तर हे बघा, आता आम्ही इथे जे आपली असं बोलतात की आपली जी इडापिडा आहेत, म्हणजे असं आमच्यामध्ये बोलतात, जे आपली इडापिडा आहेत ती त्या पाण्यामध्ये वाहून द्यायची आहेत. म्हणजे जसं काही तिथं मग ते आपल्याला एका पात्रामध्ये फुलं, परत कापूर आणि एक तुपाची वात असते, ती वात आपण पेटवून इथे पाण्यामध्ये सगळ्यांची आपल्या फॅमिलीवरची इडापिडा त्याची ओवाळून आपण तिथे त्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं असतं आणि मग आपण अंघोळ करायची असते. आणि नंतर नवीन वस्त्र वगैरे घालून देवीचे दर्शन घेण्यासाठी आपण मग वरती जाणार आहोत. आणि इथे अंघोळ झाल्यावरती कपडे चेंज करायची सोय नव्हती, म्हणून आम्ही मग त्या बाजूला अंघोळ करायला चाललो आहोत. कारण तिकडे खालच्या साईडला ज्या लेडीज आहेत त्यांच्यासाठी कपडे चेंज करण्याची सोय आहे. तर म्हटलं आपण मग त्या साईडला जाऊन तिथे अंघोळ करून तिकडे कपडे चेंज करूयात. तर आम्ही आता मग त्या बाजूला चाललो आहोत, हे बघा. आणि पाणी खूपच गार आहेत आणि खूपच गार लागत होतं पाण्यामध्ये, पण मग तरी पण अंघोळ करावीच लागते, म्हणून मग आम्ही अंघोळ केलेली आहेत. आणि बाकीचे माझा भाऊ आणि मिस्टर यांनी हातपाय धुतलेले आहेत. आणि मुलं पण ऐकत नव्हती, त्यांनी पण हातपायच धुतले, कारण ते पण अंघोळ करण्यासाठी तयार नव्हती, कारण की थंडी त्याच्यामुळे सगळ्यांनी हातपायच धुतले. फक्त आम्ही ज्या लेडीज आहेत त्यांनी अंघोळ केली होती. आणि देवीची वात आहे ती पेटतच नव्हती, कारण की खूपच असं हवा होती त्याच्यामुळे. आणि आता इथे आम्ही अंघोळ करून बाहेर कपडे चेंज करून कुंडाच्या खालच्या साईडला जे शीततळं आहेत तिथे आम्ही चाललो आहोत, कारण तिकडं माकड वगैरे आहेत, तर खूपच इथं बघण्यासारखं एक आहेत. तर आम्ही तिकडं चाललो आहोत. आणि हे बघा, इथे खूप सारे माकड आहेत, म्हणजे छोटे मोठे खूप सारे आहेत इथे वणीला. आणि ते अक्षरशः येऊन माझ्या डोक्यावरती बसले, नंतर ते माझ्या खांद्यावरून उडी मारून माझ्या भावाच्या खांद्यावर देखील बसायला गेलीत. हे बघा, खूप आहेत, कारण की आपल्याकडे बॅग्स वगैरे असतात ना, तर ते बॅग्स ओढतात, किंवा मग फोन पण कधी कधी कोणाचा फोन पण घेऊन जातात. नाहीतर मग हातामध्ये काही खायची वस्तू असेल ना, तर ते खाण्यासाठी आपल्या हातातून ओढून घेतात. तर त्यांच्यापासून थोडंसं सावध राहणं चांगलं आहे. पण इथे ते छोटी छोटी होती आणि अगदी व्यवस्थित आम्ही त्यांना खाऊ घालत होतो. आणि काकडी फुटाणे खाण्यासाठी तिथे ते एक डुक्कर पण आलेलं होतं, तर त्याला पण आम्ही खायला दिलं. केळा आवडायचा, केळा घेऊन गेले, केळा आणला. हा, ते तरी बाहेर काढून आणि नंतर मग आम्ही इथे गडावर चढायच्या पहिले थोडासा मुलांना भूक लागली होती, त्याच्यामुळे त्यांना थोडासा नाश्ता खाऊ घातला. इथे समोसे वगैरे घेतले होते थोडेसे, तर म्हटलं थोडासा नाश्ता करून मग आपण पुन्हा गड चढायला वरती जाऊयात. तर हे बघा, इथे आम्ही असे समोसे खाऊन घेत आहोत.
आणि नंतर आम्ही मग ज्या देवीच्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या चढण्यासाठी देवीच्या पायऱ्यांच्या जे मुख्य स्थान आहेत आम्ही तिकडे चाललो आहोत. आणि हा जो माझा भाचा आहेत ना, तो खूपच क्यूट आणि खूपच छान आहेत. आणि मग त्याला असं नेहमी थोडं आपण बघतो, तर ते पण खूप दिवसातनं आले होते. म्हणजे आम्हाला भेटायला किंवा वणीला यायला आम्ही खूप दिवसातनं सोबत होतो. तर मग त्यालाच मी माझ्याकडे घेतलेलं होतं आणि खरंच तो खूपच छान आता दिसत होता, कारण त्याला लहानपणी बघितलेलं होतं. आता इतक्यात मी काही माझ्या माहेरी पण गेली नव्हती, तर मग मी त्याला सर्व रस्त्याने मी माझ्याकडेच घेतलं होतं. हे बघा. आणि आता आम्ही इथे म्हटलं देवीचं जे ओटी भरण्याचं सामान आहेत ते आपण घेऊयात, किंवा प्रसाद वगैरे आहे देवीला ठेवण्यासाठी तो आपण इथे घेऊयात. तर आम्ही इथे एका ठिकाणी थांबलो आहोत आणि प्रसाद वगैरे जी ओटी वगैरे आहे देवीची ते इथे घेत आहोत, कारण की आपण अशा देवीच्या ठिकाणी वारंवार जात नसतो. आणि गेलो का आपण जे सर्व अगदी व्यवस्थित आहे देवीसाठी जे घ्यावं लागतं ते आम्ही इथून घेत आहोत. मग मी देवीला ज्या बांगड्या, नथ, ज्या वस्तू हव्या होत्या त्या सर्व इथून मी खरेदी केल्या आणि या खरेदी करून आता आम्ही मग वरती चाललो आहोत. आणि इथे आम्ही अगदी असे प्युअर खव्याचे जे पेढे आहेत, म्हणजे पेढे नाही घेतले, जो खवा आहे सुट्टा तोच खवा घेतला, कारण की तो थोडा 10-1 रुपयांनी महाग असतो, पण मग ते पेढे अगदी व्यवस्थित लागतात खाण्यासाठी. आणि जे बाकीचे पॅकिंग असतात ते खूप दिवसाचे पॅक केलेले असतात आणि त्याच्यामध्ये खव्याच्या ऐवजी नुसती साखरच असते. तर मग आम्ही फक्त इथे प्युअर खव्याचे पेढे घेतले आहेत 1/2 किलो. आणि मग आता आम्ही इथून वरती जाणार आहोत दर्शनासाठी. आणि आता इथे मग जी ओटी आहेत ती ओटी पण घेतली आहेत, कारण की इथे काय असतं, खूपच ह्या लोकांची खूपच कॉम्पिटिशन असते. प्रत्येक म्हणजे आपण देवाच्या ठिकाणी गेलो की प्रत्येकजण आपल्याला आवाज देतो की आमच्या वस्तू घ्या, आमच्या वस्तू घ्या. पण मग तसं काही नसतं. कुठली देवासाठी म्हणजे देवीसाठी आपण एका मनाने जर प्रार्थना केली तर देवी अगदी प्रसन्न होते आपल्यावर. आणि असं नसतं की आपण किती महागाची वस्तू घेऊन देवीला जाऊयात किंवा स्वस्त घेऊयात, असं काहीही नसतं. मनामध्ये तुमचा भाव असतो ना देवीविषयी, तर देवी सगळं सांभाळून घेते. तर अशा पद्धतीनं मग मी इथे एक 100 रुपयाची ओटी जी आहे ती ओटी, नारळ वगैरे घेतलं आहेत. आणि आता आम्ही इथून वरती दर्शनासाठी चाललो आहोत. आणि गर्दी पण भरपूर आहेत, कारण की शुक्रवार असल्यामुळे गर्दी पण आहे तिथे. शुक्रवार, मंगळवार देवीचे वार आहेत, तर त्याच्यामुळे गर्दीही असतेच. की बघा आता आपण इथून देवीच्या गडाच्या पायऱ्या चढायला सुरुवात करणार आहोत. चला तर जाऊया. चला. हे बघा आता आपण वरती चाललो आहोत. चला मग वरती जाऊया. आणि पायऱ्या चढत असताना ना खूपच दम लागतो. आणि माझी मम्मी होती ना, तर मम्मीला चालवतच नव्हतं इतक्यावरती. मग तिचा हात पकडून तिला मग वरती न्यावं लागलं, कारण की तिला खूपच दम लागत होता पायऱ्या चढताना. आणि ज्या पायऱ्या आहेत ना त्या खूप उंच आहेत आणि मग अशा डायरेक्ट त्यावरती आपल्या अंगावर येतात असं वाटतं, त्याच्यामुळे मग त्या चढताना थोडासा त्रास होत होता. आणि वर पायऱ्या चढत असताना आम्ही इथे एका ठिकाणी थांबलोत, कारण की मम्मीला दम लागलेला होता म्हणून.
आणि तिथे थांबल्यावरती जे बाहेरचं वातावरण आहे ते अगदीच मस्त असं वाटत होतं. आणि इथे माझ्या मम्मीला दम लागल्यामुळे ती थोडीशी इथे बसलेली आहेत, कारण की आमच्याकडे छोटं बाळ पण आहे. तर मग आम्ही थोडंसं इथं बसून घेत आहोत. पण मी काही बसलेली नाही आहेत, कारण की असं बोलतात बसायचं नसतं. तर मग मी न बसता इथे आम्ही पुढे चालू आहोत, कारण की प्रत्येकाच्या मनाची एक अशी समज असते की देवीचा गड चढताना बसू नयेत. तर मग म्हटलं चला आपण बसायचं नाही. आणि मग माझी मम्मीला खरंच खूपच दम लागलेला होता. मग ती थोड्या वेळ तर बसली, कारण ती पण बसत नव्हती. पण मम्मीला म्हटलं मम्मी आता थोडं बस, कारण की खूपच तिला दम लागलेला होता. आणि इथे खूपच मोठी अशी बारी लागलेली होती, म्हणजे रांग लागलेली होती दर्शनासाठी. खूपच गर्दी होती. तर मग आम्ही थोडं साईडला थांबून कारण मागे मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललेली की माझा जो भाऊ आहे तो पोलीस आहेत आणि त्याचे जे मित्र आहेत तर त्यांची बदली इथे वणीला झालेली होती. तर मग त्यांच्यामुळे आम्हाला दर्शन देवीचे अगदी व्यवस्थित असे झाले, कारण त्यांनी आम्हाला लवकरमध्ये जाऊ दिलं. आणि मग त्यांच्यामुळेच आमचे इथे दर्शन अगदी वेळेवर पटकन झाले. आणि आम्ही आता दर्शन करून इकडे खाली येत आहोत. आणि आता आम्ही ज्या दर्शन करून खाली उतरण्याच्या ज्या पायऱ्या आहेत तर तिथून आम्ही आता खाली उतरत आहोत. तर आता आम्ही चाललो आहोत गाडीकडे, कारण की आता खूपच भूक लागलेली आहे. थोडंसं कुठेतरी जेवण करू आणि नंतर मग आपण पुढे कुठे चाललो व्हिडिओ तुम्ही बघत राहा. आणि आता इथे माझे भाऊन ते बोलत आहेत की आपण परत पुढे जाऊन एका ठिकाणी जाऊयात. आणि ते दोघं पण मला बोलत आहेत की आम्ही घरी येऊन तुझ्या गायींचे जे दूध आहे ते तुला काढू लागू. तर अशा पद्धतीनं ते बोलत आहेत की टाईम झाला घरी जाण्यासाठी, तर होऊ दे, तर घरी जाऊन आम्ही तुला कामावरू लागू असं. आत्ता इथं आम्ही सर्व गाडीमध्ये बसून परत गडाच्या खाली उतरत आहोत. हे बघा. आणि वणीलात ना पहिल्या इतक्या काही सोयी वगैरे नव्हत्यात, पण आता खूपच व्यवस्थित सोयी इथे केलेल्या आहेत त्यांनी, पार्किंग वगैरे. तर खूपच छान इथं आहे सर्व बघण्यासाठी. आणि माझा जो भाऊ आहे तर तो पोलीस हे तुम्हाला माहीत आहेत, पण मग त्याची आत्ताच महिन्यापूर्वी बदली झालेली. आणि आम्हाला एक भीती होती की त्याची बदली इथे वणीला होईल, कारण की वणी नाशिकपासून दूर आहेत आणि त्याला अपडाऊन करण्यासाठी कुठल्याही प्रकारची सोय पण नाही आहेत. तसं मुंबईला कसं तो ट्रेननी अगदी व्यवस्थित ट्रेननी 1-2 तासामध्ये जायचा, पण वणीला इतक्या सोयी वगैरे नाही आहेत. तर त्याची खरंच त्याची जी बदली आहे ती देवीच्याच कृपेमुळं असं म्हणायचं की काय. पण मग आमच्या जवळच इथं नाशिकला झालेली आहेत. आणि त्याच्यासोबतचे काही जे त्याचे मित्र आहेत तर आपले नाशिकचे पण आहेत, तर त्यांची बदली जी आहे ती वणीला झाली आहेत. तर त्याचे जे मित्र होते ते आपल्याला तिथं वरती गडावर भेटलेले होते, आणि मग त्यांच्यामुळेच दर्शन अगदी व्यवस्थित पटकन असं झालं. आणि आता 4 वाजले आहेत आणि आता आपण गडाच्या खाली चालू आहोत. आणि पुढे पण आपण एका ठिकाणी जाणार आहोत दर्शनासाठी, तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा. आणि इथले गड खाली उतरताना किंवा वरती येताना जे टर्न आहेत ते खूपच डेंजरस आहेत. आणि तिथे खूपच हळूवारपणे गाडी चालवून अगदी व्यवस्थित असा टर्न घ्यावा लागतो. हे बघा, इथे जे बारीक बारीकच्या छोटे जे टर्न आहेत 1-2 ठिकाणी ते खूपच डेंजर आहेत. आणि तिथे अगदी हळूवारपणे गाडी चालवावी लागते. हे बघा मित्रांनो, आपण इथे आलेलो आहोत दिंडोरीला स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये. बघा इथे स्वामी समर्थांचं मंदिर आहे दिंडोरीचं. चला तर आपण दर्शन करूयात. आणि मंदिरामध्ये फोटो काढणं अलाउड नव्हतं, तर मग मी इथे काही शूटिंग वगैरे केलं नाहीत. तर इथे आपण आता दर्शन घेऊन घरी चाललो आहोत. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.